आणखी एक मोठी बातमी आहे। मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झालेली आहे। ठाणे ते मुंबईला जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात। 1 ते 2 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याची माहिती आहे। तर वाहतूक कोंडीचा चाकरमान्यांना फटका बसतो आणि ही दृश्य आपण बघू शकतोय। मुलुंड टोल नाक्यावरची ही दृश्य आहे। ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा आहेत आणि जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत ही वाहनं आपल्याला दिसून येत आहेत। 1 ते 2 किलोमीटर पर्यंत या रांगा असल्याची माहिती आहे। तर चाकरमान्यांना मात्र याचा फटका बसताना दिसतोय, कारण चाकरमानी याच वेळेला ऑफिसमध्ये जात असतात, आपल्या कामासाठी निघत असतात, पण त्यावेळेला त्यांना या ट्रॅफिक जॅममुळे आपला वेळ वाया घालवावा लागतोय। ठाणे वाहतूक विभागाकडून टोल नाक्यावर गाड्या सोडण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येते आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राजेश गुप्ता हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राजेश, काय सांगाल? इथं 1 ते 2 किलोमीटरची रांग आपल्याला दिसते टोल नाक्यावर, नेमकं काय घडलेलं आहे? कशामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे? नक्कीच परेजी, हे आपण पाहिलं तर मुलुंड टोल नाक्याचे मुळे वाहतूक कोंडी झाली आहे आणि हे जे वाहतूक कोंडी ठाणे ते मुंबई जाणाऱ्या वाहनावरती लांबच रांग लांब आहे। सुरुवातीला या ठिकाणी टोल वसुली करण्यात येत होती, पण वाहतूक यंत्रणाकडनं यांना सूचना देण्यात आली की आपण टोल वसुली न करता यांना सोडण्यात यावं। तर आता टोल न घेता यांना सोडण्यात येत आहे, पण आता आपण पाहायला गेलो की 2 ते 3 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। याच्यामुळे त्या येणारे जे चाकरमान आहेत, 4 चाकी दुचाकी, यांना या प्रवासामुळे 2 ते 3 तास उशिरा ऑफिसमध्ये पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे। निश्चितच राजेश, आता या चाकरमान्यांना उशीर होणार असं दिसतंय, त्यांचा लेट मार्क लागणार असं दिसतंय, त्यामुळे आता याच्यासाठी जबाबदार नेमकं कोणाचाही सवाल उपस्थित होतो। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तुमच्याकडून या वाहतूक कोंडीचे अपडेट आपण घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।